फ्रेंड्स, नमस्कार. मी स्नेहा स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. कसे आहात? आय होप तुम्ही सगळे छान असाल, मजेत असाल. तर आजचा दिवस आहे खूप म्हणजे खूप स्पेशल. आमच्या घरी कोणीतरी येत आहे आणि ते जे येणार आहेत ते खूप स्पेशल आहेत, गेस्ट आहेत. आणि ते गेस्ट जे आहेत हे इंडियावरून येणार आहेत आणि आमच्या घरी पहिल्यांदा इंडियावरून कोणतरी गेस्ट येत आहे. खूप जवळची व्यक्ती आहे ती माझ्या. तर आता आम्ही निघालेलो आहोत त्यांना घ्यायला. आता त्यांची फ्लाईट ऑलमोस्ट लँड झालेली आहे. त्यांचं ते बाहेर यायचं वगैरे प्रोसेस सगळी चालू आहे. तर म्हटलं तोपर्यंत आम्ही पोहोचतोच आहोत. आणि माझ्या घरापासून दुबई एअरपोर्ट अर्ध्या तासावरतीच आहे. तर तोपर्यंत मग आम्ही पोहोचतोच आहे. आणि आता वाजलेले आहेत 5 आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही त्यांना भेटायला. खूप म्हणजे खूप. अद्वैत पण खूप एक्सायटेड आहे. हा ना अद्वैत? है ना? शेअरिंग नाही, तू काय चालवत? आता आम्ही पोचलो आहोत दुबई एअरपोर्टवर आणि गेस्टचे वेलकम करण्यासाठी आम्ही इथे फ्लावर्स आणि चॉकलेट बघत आहोत. तर इथे दुबई एअरपोर्टच्या आतमध्येच फ्लॉवर्सचे चॉकलेट्सचे शॉप आहेत, म्हणजे इथे इझिली अवेलेबल होतात. फ्लावर्स आणि चॉकलेट घेऊन झाल्यावर आम्ही वेटिंग एरियामध्ये थांबलो होतो आणि थोड्याच वेळात आम्हाला आमचे गेस्ट दिसले होते. त्यांना अचानक समोर येऊन सरप्राईज देणार होते, पण त्यांनीसुद्धा आम्हाला लांबूनच बघितलं होते. म्हणून मी थोडीशी इथे साईडला जाऊन लपत होती की त्यांना दिसू नये. तर फायनली आमचे गेस्ट आम्हाला इथे भेटलेले आहेत आणि त्यांना इथे बघून आम्ही खूप खुश झालो. अद्वैत पण खूप खुश झाला होता इथे. तसंच आमचे गेस्ट पण आम्हाला भेटून खूप खुश झालेले होते. पण ह्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत होती तेव्हा थोडीशी गडबड झालेली आहे. तर थोडीशी गडबड अशी की हा जेव्हा व्हिडिओ शूट करत होती तर व्हिडिओचा जो व्हॉइस होता तो म्यूट झालेला आहे. तर त्यामुळे इथे आमचं कन्व्हर्सेशन काहीच ऐकायला येत नाही आहे. तर ठीक आहे, कधी कधी अशा मिस्टेक्स पण होतात. पण जर व्हिडिओचा व्हॉइस असता तर आमचं काय कन्व्हर्सेशन झालेलं आहे हे समजलं असतं आणि आम्ही त्यांचं कसं वेलकम केलं हेही समजलं असतं. तर ठीक आहे, आम्ही आता यांचं वेलकम केलेलं आहे फ्लावर्स आणि चॉकलेट्स देऊन. मगाशीच घरी आलेलो आहोत. थोडासा वेळ झाला येऊन आम्हाला. थोडंसं फ्रेश झालो, चहा वगैरे घेतला. तर तुम्हाला सांगायचंच राहिलं, तसं तर बरेच जणांनी व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर ते सांगायचं होते, जे आमचे गेस्ट आहे ती माझी बहीण आहे, लहान बहीण आहे. ती आलेली आहे, ती तिचे मिस्टर आणि तिचा 3 वर्षाचा मुलगा ते आलेले आहेत. आणि इथे एक स्पेशल ओकेजनसाठी आलेले आहेत ते हळूहळू तुम्हाला समजेलच. आणि आजचं स्पेशल गेस्टसाठी स्पेशल जेवण पण बनवणार आहे मी. तर मी आज बनवते आहे हरियाली चिकन. तर मी आता चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, तर ते पण मी तुमच्यावर आज शेअर करणार आहे. तर इथे हे मी चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. तर ह्याची पुढची रेसिपी मी तुमच्यावर शेअर करीन. आणि आता हे फर्स्ट मॅरिनेट जे केलं ते दही, अद्रक लसूण पेस्ट, हळद आणि मीठ एवढंच टाकून मी आता हे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. हे आता मी 30 मिनिट्स मॅरिनेट करून ठेवणार आहेत. तर मी मगाशी मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते तुम्हाला दाखवलं. आता पुढची प्रोसेस करते मी. तर आता ह्याच्यामध्ये मी घेतला आहे थोडासा पुदिना. ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे कोथिंबीर.
ही पूर्ण ग्रीन हरियाली म्हणजे हे पूर्ण ग्रीन ग्रेव्ही असते. त्याच्यामध्ये म्हणून त्याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, त्याच्यामध्ये 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या ऍक्च्युली मी कट केलेल्या होत्या. आणि थोडं थिकनेस होण्यासाठी काजू. आणि इथे मी ऑनियन फ्राईड करून ठेवलेले होते. तर ग्रेव्हीसाठीच 1 किलो चिकन होतं म्हणून मी 4 ते 5 मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत. तर ते पण ह्याच्यात मी आता मिक्स करते. तर इथे मी मगाशी मॅरिनेट करून ठेवलेलं होतं चिकन. आणि आता ना इथे ही ग्रीन पेस्ट बनवली आहे. ही ग्रीन पेस्ट चांगली मिक्सरला फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. आणि ही आता याच्यामध्ये मिक्स करते. आणि ही ग्रीन पेस्ट लावल्यानंतर ह्याला अजून 45 मिनिट तरी ठेवावं लागेल, म्हणजे त्याचं प्रॉपर मॅरिनेट होईल. ते जेवढा जास्त वेळ ठेवणार तेवढं ते मॅरिनेट व्यवस्थित होतं. तर इथे आहे चिकन मॅरिनेट करून 1 तास झालेलं आहे. 45 मिनिट्स मी ठेवणार होती पण 1 तास झालेला आहे. तर ते आता मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर ते आता मी याच्यात डायरेक्ट फोडणीला टाकणार आहे मी. तर सध्या ह्याच्यात मी काही मसाले ॲड केलेले नाही आहेत. तर आधी मी ह्याला 5 मिनटं हाय फ्लेमवर शिजत ठेवणार आहे. तर इथे माझं हरियाली चिकन रेडी आहे. ॲक्च्युली थोडीशी प्रोसेस तुम्हाला दाखवायची राहिली. ते लहान मुलं आहेत ना, तर जरा गोंधळ चाललाय. तर इथे ना मी 10 मिनिट्स पहिले तुम्हाला दाखवलं ते शिजवून घेतलं. आणि त्याच्यानंतर सगळे क्युमिन पावडर, कोरिएंडर पावडर, आपल्या घरी जे मसाला असतो तो मसाला, गरम मसाला आणि चिकन मसाला सगळं ऍड केलेला आहे. आणि त्याच्यानंतर पण मी 10 मिनिट्स ते चांगलं 10 to 15 मिनिट्स शिजू दिलं. आणि मग हे माझं ग्रीन चिकन आता रेडी आहे. आणि आता आम्ही बसतोय जेवायला. आणि चिकन हे कसं झालंय ह्याचं पण मी आज तुम्हाला रिव्ह्यू देते. तर आता आम्ही ते जेवायला बसलेलो आहोत आणि आता आपण घेऊया रिव्ह्यू. तर आता कोण पहिले रिव्ह्यू देते? हेमंत. मस्त झालंय, कारण की मी या गोष्टीत एक्सपर्ट आहे. हा, कारण जेवणाचं असेल ते मला विचारा. हा, आणि हे स्पेशल जेवण ऍक्च्युली हेमंतसाठीच आहे. 1 नंबर झालाय. आणि चकण्याला बोललं तर अजून मस्त झालंय. हा का? आणि बाबे बाबे बसले. चिकन लेग पीस. अरे वो टकला कितना खाता है. खूप सुंदर झालंय, खूप छान आहे टेस्ट. मस्त चिकन हरियाली. चिकन हरियाली. ऍक्च्युली आजचा जो बेत आहे तो म्हणजे दोघांसाठी आहे, पण स्पेशली हेमंतसाठी होता. कारण हेमंत फक्त चिकन लवर आहे ना, म्हणून. चला तर मेन गेस्टला जेवण आवडलेलं आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं? हा, खूपच छान. मला तर रेग्युलर आहे. आणि ही रेसिपी आम्ही तसं भरपूर वेळा बनवून झालेली आहे, म्हणून त्यांच्यासाठी नवीन आहे, जुनं जुनं आहे. नवीन आहे. आणि आता आम्ही पण जेवतो इथे मस्त मस्त. चला तर आता आम्ही पहिलं जेवण घेतो. चला तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मस्त आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तर म्हटलं थोडी अनपॅकिंग करूया. आणि बहिणीने आणि माझ्या मम्मीने थोडंसं सामान पाठवलं आहे, तर म्हटलं ते आधी काढून घेऊयात. आता आम्ही बसलो अनपॅकिंगला. आणि रात्रीचे वाजलेत 1 आणि आम्ही बसलो अनपॅकिंग करायला. This is for you. आम्हाला नको, आमच्याकडे आहे.
इंडियन आम्हाला ह्या वर्षी लवकर मिळाले आंबे. फॅमिली कडून कडाळे फॅमिलीला थँक्यू थँक्यू थँक्यू. Happy वाव summers. मस्त. म्हणजे सीझन यायच्या आधीच आम्हाला मिळालं. हे पोराचं बर्थडे, पोराचं दाखव. यावेळी. हे काय हा मसाला मसाला मालवणी मसाला. तो पण आम्ही बेलोस्कर फॅमिलीकडून मागवलेला आहे. हे खाऊ आहे, खाऊ खाऊ छोटूचे खाऊ. आणि हे ट्रॅव्हलिंग मध्ये घेतलेले तर ते अद्वैतसाठी पण घेतले होते. आदवेत आणि ऋग्वेद दोघांसाठी. अद्वैत आणि ऋग्वेद दोघांसाठी. असे आहेत. आणि हे अशा प्रकारे हे आणि आहे. तिथून टॉईज पण आणलेले आहेत. आदवेत हे आमच्याकडे ऑलरेडी आहे तरी पण आम्हाला मिळालेलं आहे. हे पण आणले नवीन हे पण आहे. आणि आदवेतला ABCD आणलेली अरे, दोन ABCD झाली. आणि हे माझे ड्रॉइंग करायचे पाटी दोन दोन मिळाली. वा 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 मस्त. झालं संपले. आणि हे तुला मम्मीने गिफ्ट दिले घे. हे माझंच आहे. मम्मीने तुझ्या डोक्यात घालायला. ऍक्च्युली काही सामान आहे ना मी यायच्या आधीच विसरली होती. माझे सँडल्स होते नवीन ते तिथे घेतले तिथेच विसरली होती. अख्खी बॅग अख्खी बॅग रिकामी झाली. फक्त माझंच जास्त सामान होतं. तर हे सगळे सँडल्स पाठवले. सगळं खाऊच सामान पिशवी अजून दिलेली आहे मम्मीने वहिनीने. आणि मम्मीने स्पेशली आणि काय वाटलं माहितीये का हे थोडंसं मेकअपचं सामान आहे. आणि मम्मीने म्हणजे पाठवले चकल्या. बनवून पाठवलेलं. माझी मम्मी बनवते तर माझ्या मम्मीने पाठवल्या आहे चकल्या. लास्ट टाइम मी आली तेव्हा पण घेऊन आली होती. मला एकच महिना झालाय तर आम्हाला या चकल्या खूप आवडतात म्हणून म्हटलं मम्मीला परत पाठव म्हणून ह्या परत पाठवलेल्या आहेत. अजून लिज्जत पापड पाठवलं. लिज्जत पापड कोणी पाठवलं? हे मन द्यायला लिज्जत पापड इथे पण मिळतात पण त्यांनी पाठवलं. तेजल सूर्यवंदना पाठवलंय. चक्क. हे काही सामान हे माझ्या वहिनीने दिलेले आहेत. बँगल्स वगैरे. आणि ही परत एकदा तुम्हाला बेलोस्कर फॅमिलीकडनं कोकणातला मावा. कोकणातला मावा. लाडू लाडू आहे. माझी बहीण कोकणातली आहे ना मग तिथून हे सगळं कोकणातले लाडू आलेले आहेत. चित्रपट सामान अय्या ते घेतलं. त्याला गेले बाकीचे सगळं सामान. आता त्याच्यात काय हे संपलं. हे एवढंच आहे बॅगेत. त्या बॅगेत आहे माझं काय नाही ना. चला आता आमचं सगळं सामान. ही चटणी ही चटणी इथे खायला आणली आपल्याला. एक शेंगदाणा चटणी आणि एक ह्याचे कसे हवं. एक शेंगदाणा एक लसूण चटणी एक शेंगदाणा चटणी. तुम्हाला आवडलं ना. हा म्हणून वेगवेगळे दोन आणलं. मी इथे पण मिळेल. या आपल्याला चला आता एवढं सामान आमचं आलेलं आहे. जास्त नाही थोडंसंच आहे. आणि अजून आमची उद्याची प्लॅनिंग चाललेली आहे कारण बहीण माझी 4-5 दिवसासाठीच आहे. तर 4-5 दिवसामध्ये कुठे फिरायचे इकडचे जे फेमस टुरिस्ट स्पॉट आहे ते तिला दाखवायचे आहेत. तशी आमची प्लॅनिंग चाललेली आहे म्हणून आम्ही ते बघा कसे बसलेत. तंगलेत. नक्कीच आम्ही प्लॅन डिस्कस झालो या गोष्टीवरती आम्ही तुम्हाला परत कळवू या गोष्टीबद्दल. तुम्हाला त्याचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर माझे काही काय बोलले आराम करा. तर तुम्ही काही व्हिडिओ बघितले असतील दुबई टुरिस्ट स्पॉटचे. काही व्हिडिओ तुम्हाला आता बघायला मिळतील तर व्हिडिओ नक्की बघा. पुढचे व्हिडिओ पण बघा. आणि आजचा ब्लॉग मग मी इथेच एंड करते. भेटू आपण लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. कुठे गेलाय मग? बाय बाय. गुड नाईट. ओ बाय करा. पोरं झोपले तिथे मस्त. चला बाय बाय. आणि पोरांची आवड काय झाली.